सांगितलं. समस्या तशा काहीच नाहीये तिथे, कारण थोडेसे प्रशासन आल्यामुळे 4 वर्षापासून थोडे रस्ते खराब झालेले आहेत. पण 2022 साली आम्ही रस्ते केलेले होते, पण प्रशासकीय कार्यकालात ते थोडं कमी झाले. बाकी समस्या कोणीच काही सांगितले नाही, कारण पाणी व्यवस्थित आहे, लाईट व्यवस्थित आहे, सगळं व्यवस्थित आहे. आपण नागरिकांना काय आवाहन करावं? नागरिकांना मी हेच आव्हान करणार की आपल्या काळेवाडीचा खूप मोठ्या प्रमाणात विकास झाला पाहिजे. तरी आपण सगळ्यांनी कमळासमोरील बटन दाबून आमच्या 4ही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करावा. मध्ये प्रभावी काल आजची सभा झाली. आज शिवसेनेचा प्रचार बाईक रॅली होती. काय सांगाल नेमकं या प्रोग्राममध्ये सगळेच नेते ताकद लावायला नेमकं? ताकद लावण्याचा विषयच नाहीये. आपण जर पाहिलं तर कैलासवासी लक्ष्मणभाऊ जगताप असतील किंवा त्यानंतर या भागाचे आत्ताचे आमदार शंकरभाऊ जगताप ज्यावेळेस विधानसभेला या काळवाडी परिसरातून निवडणुकीला सामोरे गेले तेव्हा येथील जनतेने त्यांना भरभरून प्रेम दिलं. जवळजवळ 21,000 मतदान त्यांना या ठिकाणाहून झालं आणि कधी नव्हे ते जवळजवळ 7,000चं लीड काळेवाडी परिसरातून झालं. हे जनतेने भरभरून दिलेलं प्रेम आणि आम्ही भाजपमध्ये येण्यामागचा आमचा उद्देश. ज्यावेळेस शंकर भाऊंनी या काळेवाडीतनं त्यांना मतदान झालं जवळजवळ 80 ते 100 कोटीचं बजेट आम्हाला त्या ठिकाणी या काळेवाडीत विकास कामे करण्यासाठी दिलं. ताईंनी त्याचा खूप मोठ्या प्रमाणावर फॉलोअप घेतला आणि खूप चांगल्या पद्धतीने कामं आता चालू आहे. आणि येणाऱ्या 15 तारखेला ज्यावेळेस आचारसंहिता संपेल त्यानंतर सगळ्या जनतेला दिसेलच की कामं कशा पद्धतीने चालू आहेत. आता आमचा जो पॅनल निवडलेला आहे हा एकदम सुशिक्षित असा पॅनल आहे, कारण आमच्यामध्ये एक ॲडव्होकेट आहेत ज्यांना कायद्याचं पूर्ण नॉलेज आहेत आणि ते स्वतः पार्वती इंग्लिश मीडियम स्कूलचे फाउंडर आहेत. खूप चांगल्या पद्धतीने स्कूल चालवतात. त्यानंतर माझं स्वतः BCom झालेलं आहे. मी LLB अफेअर आहे. ताईंचं BCom झालेलं आहे. त्यांचं अकाउंटिंग झालेलं आहे. त्यामुळे BA झालेलं आहे. तर असा एक सुशिक्षित पॅनल आहे आणि तुम्ही समोरचे उमेदवार बघा, त्यांचं शिक्षण बघा. म्हणजे ज्यावेळेस महापालिकेत आपण जातो नागरिकांचे प्रश्न घेऊन तेव्हा सभागृहात त्या ठिकाणी बोलता यायला पाहिजे. जर तुम्ही सभागृहातले मिनिट्स काढले तर ताईंची नामची भाषणं काढा आणि इतर 2 उमेदवारांची भाषणं काढा की ते सभागृहात कधी काळेवाडीच्या प्रश्नासंदर्भात वाचा फोडली आहे का? फक्त यायचं नाही, हजेरी लावून जायची, अशी कामं होत नाही. तर या परिसरातील जे काही मूलभूत प्रश्न आहे ते मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही संपूर्ण काळेवाडीत फिरतोय आणि आम्हाला प्रचंड नागरिकांचा त्या ठिकाणी प्रतिसाद आहे. कारण केंद्रात भाजपचं सरकार आहे, महाराष्ट्रात भाजपचं सरकार आहे आणि PCMC मध्ये देखील अबकी बार सो पार हा नारा जो भाजपने दिलेला आहे पिंपरी चिंचवड तो 100% खरा होणार आहे. ते येथील काळेवाडीच्या जनतेच्या प्रेमावरून आम्हाला नक्कीच वाटतं. विनोद नडेची मागे एवढी काय ताकद आहे की विरोधकांना एवढी जास्त घ्यावं लागते? नाही, ताकद हे जनतेचं प्रेम आहे. म्हणजे जनता ज्यावेळेस प्रेम देते, आता आम्ही फिरतोय अक्षरशः 60 ते 70 वर्षाच्या वयोवृद्धांना पण सांगावं लागत नाही की आम्ही भाजपमध्ये आलेलो आहे. त्यामुळं हे लोक खूप चाणाक्ष असतात. त्यांना माहिती आहे कोण काम करतं कोण नाही आणि ताकद वगैरे काही नाही आहे. फक्त जनतेच्या प्रेमामुळे आम्ही सगळेजण या ठिकाणी आहोत आणि त्यांच्या प्रेमाला उतराई होण्यासाठी म्हणून आम्ही 4ही उमेदवार जनतेसमोर आज जात आहोत. निश्चितपणे काळेवाडीची जनता, मायबाप जनता आम्हाला आशीर्वाद त्या ठिकाणी देतील आणि आपल्या माध्यमातून मी या ठिकाणी सांगतो की काळेवाडीची विकास कामं अर्धवट आहेत. आता ताईंनी बरीच कामं आता या मागील 4 वर्षात आमदारांच्या माध्यमातून विजयनगरचा जो पाण्याचा प्रश्न होता तो सोडवलाय, पाण्याच्या टाकीचा प्रश्न होता तो सोडवलाय. आता आम्ही भविष्यामध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी ऑलरेडी पोलीस स्टेशन मंजूर आहे पण त्याला जागा नाही, थेरगावमध्ये येतं, ते आम्हाला काळेवाडीमध्ये आणायचं आहे. तर आम्ही पवनानगरला आता आमच्या नडे परिवाराचं जे सर्वे नंबर 93 आहे तिथे 13 एकरवर आरक्षण पडलेलं आहे. तर ती जागा आम्ही महापालिकेला हस्तांतरित करणार आहे आणि इतर जी जागा आहे त्याच्यावरचं आरक्षण आम्ही काढणार आहे. हे बी देखील आम्ही नमूद करतो की ज्या जागेवर घरं झालेली आहेत ती घरं आम्ही काढणार, त्या जागेवर त्या नागरिकांची घरं पडू देणार नाही. पण जी मोकळी जागा आहे तिथं आरक्षण ते कॅन्सल करणार आणि जी मोकळी जागा आहे तिथं गार्डन किंवा इतर काही गोष्टी आहेत त्या डेव्हलप करणार. तर आपण एक युवक म्हणून इथं परिसरात फिरत असाल तर काळेवाडीचं एक राजकारण आहे का नाही ते छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाभोवती जर फिरताना दिसत आहे. काय मुद्दा नसला ना असा मुद्दा करायचा नाही. खरं तर आहे ना, भाऊंनी आमदार शंकर भाऊ जगतापनी एवढा फॉलोअप घेतला त्याचा. आता इलेक्शन झाल्यानंतर त्याचं काम मार्गी 100% लागेल.
त्याच्यावर सांगतो. त्याच्यावर ऍक्च्युली छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळ्याचा प्रश्न आहे आपण पाहिलं तर ताईंनी आम्ही म्हणजे ज्यावेळेस त्या जागेचं आरक्षण नव्हतं त्या ठिकाणी आम्ही रात्रीत पुतळा त्या ठिकाणी उभा केला, अनऑफिशियली केला होता तो. आणि दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस पोलीस त्या ठिकाणी आले, प्रशासक आलं, सगळे त्या ठिकाणी येऊन रात्रीत पुतळा कसा उभा राहिला. आणि तो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, त्याला कोणी हात लावू शकत नव्हतं. तर प्रशासनाने आम्हाला विनंती केली, पोलिसांनी विनंती केली की तो पुतळा तुम्ही त्या ठिकाणाहून काढा आणि ऑफिशियली काम करा. आम्ही त्यांना विनंती केली, आम्ही काढतो, परंतु तुम्ही आम्हाला या ठिकाणी आरक्षण द्या. तर महापालिकेने आम्हाला दोघांना त्यावेळेस त्या ठिकाणी शब्द दिला. त्यानंतर आम्ही संबंधित शिवसृष्टी संदर्भात महापालिकेच्या सर्व परवानग्या, महाराष्ट्र शासनाच्या परवानग्या, बजेट हे सगळं मंजूर करून आणलं. पण अचानक प्रशासक लागल्यामुळं ते काम रेंगाळलं. परंतु आता पुन्हा आम्ही फॉलोअप घेतलेला आहे आणि आमचं स्वप्न आहे, कारण छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या महाराष्ट्राची ती अस्मिता आहे आणि त्यांच्याकडे पाहून एक तरुण पिढी त्यांचा एक आदर्श घेते. त्यामुळं त्यांचा स्टॅच्यू हा काळेवाडीमध्ये असणं खूप गरजेचं आहे. आणि मी काळेवाडीच्या तरुणांना निश्चितपणे सांगतो आमच्या चौघांच्या वतीने की महाराजांचा पुतळा उभा करणं हे आमचं प्रथम ध्येय आहे. त्याबरोबर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं देखील समोरच बुद्ध विहार आहे, त्या ठिकाणी देखील त्यांचा देखील स्टॅच्यू उभारण्याचा आमचा त्या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न राहील. म्हणजे ह्या दोन व्यक्तींचं ज्यावेळेस स्मरण काळेवाडीला होईल तर निश्चितपणे तरुणांना एक वेगळा आदर्श तरुण पिढी समोर जाईल. परत ताई, असं विरोधक काल सभेमध्ये सांगितलं टेंडर निघालं, डिझाईन पास झालं, मग निधी का देता आला नाही तुमची सत्ता असताना? ऐका ना, टेंडर निघालं का हे विरोधकांनी चेक करावं. टेंडर जर निघालंच नाही तर विरोधक का सांगतात टेंडर निघालं? ज्या वेळेस आपण एखादा पुतळा उभा करतो त्यावेळेस त्याचं डिझाईन करायला लागतं, त्याच्यानंतर त्याच्या शासनाच्या मान्यता लागतात, बरोबर आहे. विरोधक हे खोटं सांगतात, खोटं बोला पण रेटून बोला. आज ज्या वेळेस आम्ही डिझाईन तयार केलं त्याच्यात आम्ही वेडात दौडले वीर मराठे 7 हे डिझाईन पण माझ्याकडे आहे. एका बाजूला रायगड किंवा शिवनेरीची प्रतिकृती घेणार आहे, एका बाजूला वेडात दौडले वीर मराठे 7 आणि मध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा. हे डिझाईन वगैरे सगळं तयार झालं, शासनाच्या मान्यता घ्यायला सुरुवात केली आणि प्रशासन लागलं. टेंडर जर मंजूर झाले हे जर विरोधक सांगत असतील तर त्यांनी पालिकेत दाखव कधी टेंडर मंजूर झालं. म्हणजे खोटं बोलणं पण रेटून बोलणं हे विरोधकांचं काम आहे. आमचं काम हे प्रामाणिक आहे आणि आमचं पारदर्शी कारभार आहे. तर दुसऱ्या आपल्यासोबत उमेदवार आहेत ताई, ह्या प्रभागामध्ये जास्ती चर्चा झाली ती म्हणजे कोमल काळे यांच्या नावाची चर्चा झाली, कारण उमेदवारीपासून ते आजपर्यंत तुमच्या नावाची चर्चा. काय सांगाल नेमकं? सांगितलं ना, त्याच्या मागे माझे मिस्टर सचिन बाबाजी काळे आणि आमचे सगळे लोक, या सगळ्यांच्या मुळे आज माझं नाव चर्चेत होतं. त्यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी आज इथपर्यंत, म्हणजे तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे नाव सगळ्यांना माहिती झाले. ताई आणि दादा हे सगळे आहेतच मला सपोर्ट करायला. त्यांच्या खांद्याला खांदा लावून मी हे काम करणार आहे. आणि तसंच आमच्या शंकर भाऊ जगतापनी जो आमच्यावरती जो विश्वास दाखवलाय त्या विश्वासाला आम्ही संधीचं सोनं म्हणून करणार आहे.